लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर तो तुम्ही लाईक करावा व इतरांबरोबर शेअर करावा। संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। Thank you and God bless you. प्रियजनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, मुक्तीचे दोन भाग। प्रियजनो, आम्ही सर्वजण जाणतो की मुक्तिदातेशिवाय मनुष्यांना मुक्ती मिळू शकत नाही आणि प्रेषित 4:12 वचनाप्रमाणे मानवामध्ये एकच नाव देण्यात आलेलं आहे आणि ते नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे। मनुष्यांना मुक्ती किंवा मोक्ष मिळण्याचा एकमेव मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे। इस्रायल लोक मुक्ती पावले, तांबडा समुद्र ओलांडला आणि ते बाहेर आले। हा मुक्तीचा पहिला भाग होता। अर्थात त्यांना केवळ मिस्राच्या दास्यातनं मुक्त होणे एवढे गरजेचे नव्हते, परंतु दुसऱ्या भागात त्यांना प्रवेश करणे होते आपल्या वतनात जाऊन। आणि हीच गोष्ट या बायबल मध्ये छाया रूपात देवाने दाखविलेली आहे। अर्थात आज आम्ही जे नवीन कराराचे आहोत, आमच्यासाठी ही छाया काय दर्शविते हे आम्हाला समजणं गरजेचे आहे। मुक्तीचे दोन भाग हा विषय फार गहन आणि आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी अतिशय महत्त्वाचा विषय आहे। अर्थात हा विषय सखोल असल्या कारणाने तुम्ही हा संदेश सर्वजणांनी शेवटपर्यंत व आवर्जून पाहावा ही विनंती। उत्पत्तीचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि याचं वचन 1 ते 4 मी आपणा पुढे वाचत आहे। परमेश्वराने अब्राहमास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा। मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन, मी तुला आशीर्वाद देईन, मी तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील। तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन। तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील। परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला। हारान येथून निघते वेळी अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते। परमेश्वर या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि आम्हा सर्वांना या वचनाद्वारे आशीर्वादित करो, आमेन। आम्हाला ही गोष्ट समजणं फार गरजेची आहे। पवित्र शास्त्राचे दोन भाग पडतात, जुना करार आणि नवा करार। अर्थात जुना करार हा छाया आहे आणि नवीन करार जो आहे हे वास्तविकता आहे, असे आम्हाला इब्री लोकास पत्र याच्या 10व्या अध्यायातल्या पहिल्या वचनात आढळते। या ठिकाणी आम्हाला अब्राहमाची सुरुवात दिसते। अर्थात देवाने अब्राहमाला पाचारण केलेले आहे आणि देवाने अब्राहमाला सांगितले की मी तुला एक उत्तम देश देत आहे, तू हा देश सोड। वडील जो आहे तो आपल्या मुलांसाठी चांगलं ते योजत असतो आणि आमचा स्वर्गीय पिता त्याने अब्राहमासाठी उत्तम ते योजले होते। अर्थात तो अब्राहमाला उत्तम ते देऊ इच्छित होता आणि देवाने अब्राहमाला वचन दिले आणि अब्राहमाने देवाच्या वचनाचा स्वीकार केला। त्याने आपल्या बापाचे घराणे सोडले आणि देव त्याला एक देश दाखवित होता, त्या ठिकाणी त्याला जायचे होते आणि वचन आम्ही आता वाचले की अब्राहम निघाला। अर्थात अब्राहमाला एक निर्णय घ्यावा लागला की मला हा देश सोडावा लागेल, तरच मी देवाने दिलेला देश मला प्राप्त होईल। अर्थात अब्राहमाने प्रवासाला सुरुवात केलेली आहे। अब्राहम कनान देशामध्ये येऊन पोहोचला। अर्थात कनान देश हा देवाने त्याच्यासाठी ठरविलेला देश होता। देवाने हा कनान देश अब्राहमाला व त्याच्या संतानाला कायमचे देण्याचे अभिवचन देवाने दिले। अब्राहमाला वास्तविक मूलबाळ नव्हते, अर्थात त्याची पत्नी सारा ही वांझ होती। त्यानंतर देव भविष्यामध्ये काय होणार ही गोष्ट सांगत होता। उत्पत्ती याच्या 15व्या अध्यायामध्ये 13व्या वचनामध्ये परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहतील व तेथल्या लोकांचे दास्य करतील आणि ते लोक 400 वर्षे त्यांना छळतील। अर्थात अब्राहमाला अजून पुत्र पण नाही, संतानही नाही। अब्राहम संतानाची वाट पाहत आहे आणि देवाने त्याला 400 वर्षापर्यंत काय होणार याचं भविष्य वर्तविलेलं आहे। अर्थात अब्राहमाला होणारे संतान एका देशामध्ये उपरी म्हणून राहणार, तेथल्या लोकांचे ते दास्य करणार आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छळणार
ही गोष्ट अब्रामाला अगोदरच देवाने कळविली. 14वे वचन, मग ज्या राष्ट्रांचे दास्य ते करतील त्यांचे मी पारिपत्य करीन, त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील. तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील. चांगला म्हातारा झाल्यावर तुला मुठमाती देतील. तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारे येतील आणि अमोरी लोकांच्या पापांचा खडा अद्यापी भरला नाही. परमेश्वर त्यांना त्या ठिकाणांतून मुक्त करून त्यांना सोडविणार आहे, त्यांचा मुक्तिदाता बनून. जरी शेकडो हजारो वर्षे झाली तरी देव कधीही आपण दिलेले वचन, करार कधीही विसरत नाही. देवाने अब्रामाबरोबर करार केला आणि देव करार कधीही मोडत नाही. देव हा सत्यनिष्ठ देव आहे. स्तोत्र संहिता याचा 105 अध्याय आणि याचं वचन 9 वचन म्हणते, हा करार त्याने अब्रामाशी केला आणि त्याविषयी इसाकाजवळ शपथ वाहिली. ती त्याने याकोबासाठी नियम, इस्रायलसाठी सर्व काळचा करार या रूपाने कायम केली. तो म्हणाला, कनान देश तुझा वतन भाग म्हणून मी तुला देईन. त्यावेळी ते मोजके फार थोडके होते आणि तेही त्या देशात उपरी असे होते. ते राष्ट्रांतून एका राज्यांतून दुसऱ्या लोकात हिंडले. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, अब्रामाला इसाहाकाला याकोब झाला आणि याकोबाला इस्रायलाचे 12 घराणे. अर्थात या ठिकाणी आम्हाला ही गोष्ट आढळत आहे की अब्रामाने आपला पुत्र इसाहाक याला देवाने दिलेलं अभिवचन कळविलं. इसाहाकाने तेच पुढे याकोबाला कळविलं की देवाने आपल्याला कनान देश हा वतन दिलेला आहे आणि याकोबाने आपले पुत्र जे 12 घराणे त्यांनाही तीच गोष्ट कळविली की देवाने तुम्हाला आणि आम्हाला कनान देश दिलेला आहे. स्तोत्र संहिता 78 अध्याय आणि याचं 3ऱ्या वचनापासून मी वाचत आहे. ज्या आम्ही ऐकल्या, ज्या आम्हाला समजल्या, आमच्या वडिलांनी ज्या आम्हाला सांगितल्या. अर्थात वडिलांद्वारे मुलांना त्या गोष्टी सांगण्यात आल्या. वडिलांचं कार्य हे आहे की देवाचं वचन त्याने पुढच्या पिढीला कळवावं. आम्ही तेच प्रभूचं वचन पुढच्या पिढीला आपला मृत्यू होण्यापूर्वी कळविणे अत्यावश्यक आहे. हे प्रत्येक ख्रिस्ती आई वडिलांचं कर्तव्य आहे. आपल्या लेकरांना काहीतरी देण्यासाठी आपल्याकडे काहीतरी असायला हवे. जर आपण त्यांना देणार नाही तर ते पुढच्या पिढीला देऊ शकणार नाही. अर्थात आमच्या नंतरच्या पिढीने देवाच्या अभिवचनापासून कधीही लक्ष विचलित होता कामा नये. त्यांनी देवाच्या वचनापासून दूर होता कामा नये. 400 वर्षे झाली होती मिसर देशात आणि इस्रायलाचे संतान देवाचे आश्वासन विसरून गेले होते. त्यापैकी कोणाच्याही स्मरणात ते नव्हते. त्यांच्यामध्ये कोणी प्रचारकही असा नव्हता की ज्याला त्याची आठवण असेल. देवाचा दास मोशे हाही विसरला होता, परंतु सर्व समर्थ देव याला त्याचे स्मरण होते. अर्थात आता ती वेळ आली होती की देवाला आपले वचन पूर्ण करायचे होते, कारण देवाने सांगितले होते की तो त्यांना बंधनांतून, गुलामगिरीतून मुक्त करील आणि अभिवचनाच्या देशात घेऊन जाईल. इस्रायल लोक मिसर देशात 70 जणांचे 20 लाख तयार झाले, परंतु मिसर देश त्यांचा नव्हता. ते त्या देशांतील चांगल्या ठिकाणी राहत होते. गोशेन हा त्यांचा प्रांत होता, परंतु तो त्यांचा देश नव्हता. आम्हीही या जगात म्हणजे मिस्रात आशीर्वादित आहोत. आम्हालाही देवाने गोशेन मध्ये ठेवलेले आहे. आम्हाला आमच्या नोकरी धंद्यात आशीर्वादित केलेले आहे. आमच्या करिअरमध्ये बरकत दिलेली आहे. परंतु मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की या जागी आपले मन लावू नका, कारण आम्हाकडे त्यापेक्षा उत्कृष्ट अभिवचन देवाने देऊन ठेवलेले आहे. देवाने आम्हासाठी देऊ केलेल्या भूमीपेक्षा या अख्ख्या विश्वात दुसरं काहीही उत्तम ठिकाण नाही. परमेश्वर जे देतो ते उत्तम तेच देतो. जे आम्ही निवडतो ते काही कामाचे ठरत नाही, व्यर्थ ठरते. म्हणून प्रत्येक वेळी आम्ही देवाकडूनच अपेक्षा करावी. येथून तेथून काहीतरी मिळेल अशी अपेक्षा आम्ही कधीही करू नये. आम्ही प्रत्येक वेळेला प्रभूकडूनच अपेक्षा करावी. आमच्या नोकरी धंद्यात, कामकाजाविषयी किंवा आमच्या विवाहाविषयी फक्त देवाकडूनच आम्ही अपेक्षा बाळगावी, कारण तोच उत्तम ते आपल्या लेकरांना देतो, कारण तो आमची काळजी घेतो व त्याने दिलेले अभिवचन तो आमच्या जीवनात पूर्ण करू इच्छितो. निर्गम याचं पुस्तक 3 अध्यायात 7व्या वचनात आम्ही ही गोष्ट पाहतो की परमेश्वराने जळत्या झोडपात मोशेला दर्शन दिलेलं आहे. आता देव इस्रायल लोकांना मिस्राच्या गुलामगिरीतनं मुक्त करून त्यांचा जो देश, कनान देश, जो कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी, यबुसी यांनी आपल्या ताब्यात घेतलेला आहे, तो त्यांना द्यावा म्हणून देव आता त्या ठिकाणी स्वतः उतरून आलेला आहे असे देव स्वतः म्हणत आहे. देवाने मोशे नावाच्या व्यक्तीला पुढे पाठविले आणि मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांकडे एक संदेष्टा पाठविण्यात आला. संदेष्टा देवाचा मुख आहे. संदेष्टाकडे देवाची वाणी आहे, कारण त्याच्याकडे देवाचं चिन्ह आहे. कारण संदेष्टा नाही तर देव बोलत असतो. अर्थात देव त्यांना एक उत्तम देश देऊ इच्छित होता, दुधा मधाचा देश.
अर्थात त्यांनी मोशे जो देवाने पाठविलेला संदेश था त्या वेळेचा संदेश घेऊन त्यांच्याकडे आला होता व त्यांनी त्याप्रमाणे त्या संदेशावर विश्वास केला. आमचे हे काम आमच्या आजच्या घडीला देवाने पाठविलेला भविष्यत वक्ता भाऊ विल्यम ब्रॅनम यांच्यावर विश्वास करून त्यांच्याद्वारे आलेला संदेश आम्ही स्वीकारायला हवा. मोशेने इस्रायल लोकांना कळविले की तुम्हाला देव आज मुक्ती देणार आहे. आणि आम्ही पाहत आहोत की त्या ठिकाणी मोशेने त्या इस्रायल लोकांना आज्ञा दिली होती की प्रत्येकाने आपल्या कुटुंबासाठी कोकरा मारायचा आहे आणि त्या कोकऱ्याचे जे रक्त आहे ते घराच्या दाराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यास लावायचे आहे. म्हणजे ज्या वेळेला मृत्यूदूत येईल त्यावेळेला तो ओलांडून जाईल व तुम्ही वाचले जाल, मृत्यू तुम्हाला स्पर्श करणार नाही. अर्थात आम्ही पाहत आहोत ही मुक्तीची पहिली योजना आम्हाला या ठिकाणी आढळत आहे. इस्रायल लोक मुक्तीच्या या पहिल्या योजनेमध्ये ज्या वेळेला त्यांनी कपाळपट्टीवर रक्त लावले, जसे संदेष्टा मोशे याने सांगितले होते त्याप्रमाणे त्यांनी केले आणि त्या दिवशी इस्रायल लोक सोन्या रुपयासहित परमेश्वराने बाहेर काढले. त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत मोशेमध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला तांबड्या समुद्रामध्ये, असं वचन 1 कोरिंथ याच्या 10व्या अध्यायातल्या पहिल्या वचनात आम्हाला आढळते. परंतु ते गुलामगिरीतून बाहेर येणे आणि वाचले जाणे एवढं पुरेसं नव्हतं. कनान देशात त्यांनी पोहोचावे, त्या देशात जे शत्रू आहेत त्या शत्रूंना हाकलून लावावे, त्यांचा नाश करावा व त्या ठिकाणी त्यांनी विजय मिळवावा, त्या देशाची मालकी त्यांनी मिळवावी. आपल्या स्वतःचे वतन जे देवाने त्यांना दिले आहे ते आपल्या मालकीचे करून घ्यावे, हा दुसरा मुक्तीचा भाग होता. मुक्ती जी आहे हे कायम 2 भागात असते. पहिल्या भागामध्ये बंधन तोडणे व ओझे तोडणे याला म्हणतात तारण. अर्थात पापांतून आम्ही तारले जातो व प्रत्येक व्यक्ती तारला गेला पाहिजे. अर्थात देवच तारण देतो आणि देवच आपल्या लोकांना वाचवितो. त्यात इस्रायल लोक गुलामगिरीमध्ये होते व त्यांच्यावर मिस्री लोक जुलूम करीत होते, यामुळे ते आक्रोश करीत होते आणि त्याच पद्धतीने तुम्ही आणि आम्ही देखील पापामध्ये पापाच्या गुलामगिरीत जन्मलेलो आहोत आणि पापाच्या शरीराचे दास्य आम्ही करीत आहोत. यांतून लवकरच आमची मुक्ती होण्याचा दिवस जवळ आलेला आहे. मुक्तीचे 2 भाग आम्हाला कायम ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. बाहेर येणे आणि आत प्रवेश करणे. मुक्तीचे कार्य आजही चालू आहे. मुक्ती पावलेल्या लोकांची नावं मुक्तीच्या पुस्तकात लिहिलेली आहेत. प्रकटीकरण 5 अध्याय 1 ते 5 वचनामध्ये ती गुंडाळी आम्हाला आढळत आहे. ही गुंडाळी मुक्तीचे पुस्तक आहे ज्यामध्ये मुक्ती पावलेल्या लोकांचे नाव देवाने अगोदरच पाहिलेले आहे. मोशेच्या अंतःकरणामध्ये त्या कनान देशाविषयी फार उत्कट अशी इच्छा होती, परंतु सर्व इस्रायली लोकांची नव्हती. म्हणूनच जे काही इस्रायलच्या लोकांशी घडले तेच आज ख्रिस्ती मंडळांशी घडत आहे. मिस्रांतून 20 लाख लोक निघाले होते, ते एकत्रित निघाले होते, परंतु त्या इस्रायल लोकांमध्ये 2 प्रकारचे व्यक्ती होते. अर्थात मिश्र समुदाय त्यांच्यामध्ये होता आणि काही जण असे चालले होते की सगळे चालले तसे आपणही जाऊया. अर्थात त्यांच्याकडे स्वतःचा असा विश्वास नव्हता. ते सर्व झुंडीने निघाले होते खरे. आज आमचीही तशीच अवस्था असेल, सगळे चाललेत म्हणून आम्हीही चालत आहोत, तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. आमच्याकडे एक दूरदृष्टी हवी आहे. मला याविषयी वाटायला हवे की काही करून मी त्या दुसऱ्या मुक्तीच्या भागात पोहोचलोच पाहिजे. अर्थात इस्रायल लोक 40 वर्षे रानाच्या वाटेने भटकत होते. अर्थात त्यांचा प्रवास काही चांगला नव्हता. फार खडतर प्रवास होता. शुष्क आणि रुष्क भूमी ती होती. फार समस्या त्या प्रवासात त्यांना आल्या. ते सर्वांनी देवाचे चमत्कार पाहिले होते, ते नाचले होते. त्यांनी एकच मांडणा सर्वांनी खाल्ला होता. ज्या खडकाला मारले होते त्यांतून पाणी ते प्याले होते. रात्रंदिवस मेघस्तंभ अग्निस्तंभ त्यांच्या बरोबर होता. आम्हा विश्वासणाऱ्यांचाही हा रानांतील प्रवास हा पवित्रीकरणाला दर्शवितो व देव त्यांतून तुम्हाला आणि आम्हाला चालवित आहे यासाठी की आम्ही पवित्र असे व्हावे. इस्रायल लोक एक राष्ट्र म्हणून होते, देवाचे पवित्र राष्ट्र, खास निवडलेले लोक, राजकीय याजकत्व प्राप्त झालेले. आणि आम्हालाही अशाच प्रकारे तुम्हाला आणि आम्हाला निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आम्हाला अंधकारांतून काढून त्याच्या अद्भुत प्रकाशात त्याने आम्हाला पाचारण केलेले आहे. अनेक ख्रिस्ती लोक पहिल्या भागामध्ये आहेत. पहिला भाग मुक्तीचा प्रभूने पूर्ण केलेला आहे. याला म्हणतात सॅल्वेशन, तारण, उद्धार. अर्थात आम्ही पश्चाताप केला,
पापांची कबुली दिली आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला, अर्थात आम्हाला विश्वासाच्या द्वारे तारण प्राप्त झाले, आम्हाला देवाने न्याय पण दिले, म्हणजे जणू आम्ही पाप केलेच नाही असे त्याने आम्हाला गणले, त्याच्या स्वरक्ताने आम्हाला त्याने पवित्रीकरण दिले. आज आमच्यातील बहुतेक ख्रिस्ती व्यक्ती याविषयी विचारही करीत नाहीयेत. त्यांना ठाऊकही नाही की त्यांचे वतन काय आहे. अर्थात अनेक लोक असे म्हणत आहेत की मी येशू ख्रिस्ताच्या रक्ताने वाचलो गेला आहे, मी चर्चला येतोय, मी एक विश्वासी आहे, त्यांतील कोणी वडील बनलेला आहे, कोणी डिकन आहे, कोणी प्रचारक आहे. भावांनो आणि बहिणींनो, आज आम्ही आमचे लक्ष दुसऱ्या भागाकडे लावणे अतिशय आवश्यक आहे. मी मंडळीमध्ये, चर्चमध्ये कोणीतरी एक व्यक्ती आहे, यामध्ये समाधान वाटून आरामात राहण्याची ही वेळ नाहीये. कारण वेळ आता आली आहे की अभिवचन युक्त देशात माझे वतन मला मिळायचे आहे, मला ते माझ्या स्वतःच्या मालकीचे करून घ्यायचे आहे. म्हणून आज आम्हाला आमचे लक्ष मुक्तीच्या दुसऱ्या भागाकडे लावणे अतिशय आवश्यक आहे. अर्थात खूप त्रास अडचणी या मार्गात आहेत. समस्या आल्यावर पहिल्यांदा आम्हाला वाटते बापरे, जाऊ दे, मी येथेच आहे तो बरा आहे. परंतु जर तुम्ही खरे विश्वासी आहात तर तुम्हाला ही गोष्ट पूर्णतः समजेल व त्यासाठी आम्ही आसुसलेले व्हायला हवे. मला काहीही करून दुसऱ्या भागात जायचेच आहे, कारण मी एवढ्यावर समाधानी नाहीये. येशूनेही आम्हाला अभिवचन दिले की माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत, पण मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करीतो. मग जागा तयार झाली, मग मी येईन आणि मी तुम्हाला घेऊन जाईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. अर्थात ज्या प्रकारे अब्राहम त्यांचा पिता त्याला दिलेल्या भूमीत, पित्याच्या भूमीत इस्रायल लोकांना जायचे होते, आम्हालाही आमच्या स्वर्गीय पित्याने जी भूमी आम्हाला दिलेली आहे त्यामध्ये आम्हाला जायचे आहे. अर्थात आमचा जन्म या जगामध्ये या भूमीवर झाला, पण आमचं खरं स्थान, आमचा देश, आमचे नागरिकत्व तर स्वर्गात आहे. इस्रायल लोक गोशेनात जन्मले होते ही गोष्ट खरी, परंतु तो त्यांचा देश नव्हता. आम्हीही या जगात जन्मलो, पण आम्ही परदेशी, परकीय, उपरी असे या पृथ्वीवर आहोत. स्वर्गीय देश आमचं वतन आहे, तेथेच आमचे नागरिकत्व आहे, आमचे खरे घर तेथे आहे, आम्ही तेथे जाणार आहोत. नवीन करारातील आम्हा विश्वासणाऱ्यांसाठी या जगांतील कोणतेही वतन नाही. या जगांतील जमीन जुमला, सोने चांदी, बँक बॅलन्स किंवा आमच्याकडे असणारी कोणतीही प्रॉपर्टी, बिल्डिंग हे आमचे वतन नाही. हे सर्व या मिश्रांतील आहे. परंतु जगाच्या स्थापनेपूर्वीच आमच्यासाठी देवाने एक वतन सिद्ध करून ठेवलेले आहे. अर्थात इस्रायल लोकांचा प्रॉमिस लँड कनान देश होता, नैसर्गिक भूमी. परंतु आमचे वतन नैसर्गिक भूमी नाहीये. आमचे वतन काय आहे हे आम्ही ओळखायला हवे. पेत्राचे पहिले पत्र याचा पहिला अध्याय आणि 4 वचन म्हणते, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी. लक्षात ठेवा, अविनाशी, निर्मळ आणि अक्षय वतन म्हणजे अमरत्व असणारं वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृत्यूंतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. 5वं वचन म्हणते, जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिलेले आहात, त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवलेले आहे. प्रियजन हो, देवाने आमच्यासाठी काय करून ठेवलेले आहे हे आम्हाला समजणं फार गरजेचे आहे. डोळ्याने जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही आणि माणसाच्या हृदयातही गेले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी सिद्ध करून ठेवलेले आहे. दैवी आरोग्य हे आमचे वतन आहे. देवाकडून प्राप्त होणारा दैवी विसावा हे आमचे वतन आहे. पुनरुत्थान म्हणजे मृत्यूवर विजय प्राप्त करणे हे आमचे वतन आहे. आमचे वतन काय आहे? अविनाशी शरीर आम्हाला प्राप्त होणे व हे विनाशी शरीर आम्ही टाकून देणे. अमरत्व असलेल्या शरीरात आम्हाला प्रवेश करणे आहे, हे आमचे वतन आहे. ज्या प्रत्येक कारणासाठी काल्वरी खुर्सावर माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने मुक्तीदात्याने आपली किंमत मोजली, ती प्रत्येक गोष्ट माझे वतन आहे. अनंत जीवन हे आम्हा विश्वासणाऱ्यांचे वतन आहे. शांती, आनंद, सहनशीलता, सौम्यता, धीर हे आत्म्याची फळं आमचे वतन आहे. पेंटिकॉस्टचा अनुभव हे आमचे वतन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला वचन दिले की जर तुम्ही विश्वास कराल आणि समोरच्या डोंगराला जर तुम्ही आज्ञा कराल आणि म्हणाल की तू उपटला जा आणि समुद्रात जा आणि तुम्ही म्हटले त्या प्रकारे घडेल असा विश्वास ठेवाल,
तर ती गोष्ट घडेलच. अर्थात हे वचन आमचं वतन आहे आणि आम्हाला त्या प्रकारे घेणे अतिशय आवश्यक आहे. आज आमचं दैवी शरीर जे आम्ही हरवून बसलेलो आहोत तेच आमचं वतन आहे. ते आम्हाला देव देऊ इच्छितो. जर आमच्याकडे खरं प्रकटीकरण आहे तर त्या भूमीचे सर्व घटक आमच्या स्वाधीन आहे. तेथे आमच्या मानवी तर्काचा विचारच नाहीये. परंतु या सर्व वतनावर सैतानी दुरात्म्याने कब्जा केलेला आहे व त्यांना आम्हाला ठार मारून आम्हाला ती भूमी साफसूफ करायची आहे. आमच्या जीवनातून पापाचे राज्य नष्ट व्हायला हवे व त्यासाठी आम्हाला एक इंचासाठी आम्हाला संघर्ष करावा लागेल, लढावं लागेल. सैतानाने ज्यावर कब्जा केलेला आहे ते त्याच्याकडून हिरावून घ्यावं लागेल, त्यावर दावा करावा लागेल. हे असे करण्याद्वारे आम्ही देवाशी जोडले जातो व जी आम्हाला समज पूर्वी नव्हती ती आम्हाला समज देव देतो. इस्रायल लोकांना विसावा हा वचनदत्त देशात होता, कनान देशात होता. आम्हाला हे प्रभू येशू ख्रिस्ताने मत्तई 11:28 ते 30 वचनात दाखविले, अहो कष्टाने ओझ्याने दबलेल्या लोकांनो तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. अर्थात आज आम्हाला जगांतून बाहेर येणे आहे. हा मुक्तीचा पहिला भाग आहे व दुसरा भाग ख्रिस्तामध्ये प्रवेश करणे आहे. ही आहे आम्हा विश्वासणाऱ्यांची प्रॉमिस लँड, अभिवचनाची भूमी. कारण आम्हाला ख्रिस्तामध्येच विसावा आहे व त्यामध्ये आम्हाला बोलावलेलं आहे. कारण ख्रिस्ताबाहेर कोणालाच अनंत जीवन नाही. अनंत जीवन हेच आमचं वतन आहे. आम्ही त्या एका पवित्र आत्म्याद्वारे प्रॉमिस लँड मध्ये बाप्तिस्मा पावलो. कोरिन्थीकरास पहिले पत्र 12:13 वचन म्हणते, कारण आपण यहुदी असू किंवा हेल्लनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपण सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचारित झालो आहोत. अर्थात पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याच्या द्वारेच आम्ही ख्रिस्तामध्ये येतो. ख्रिस्ताबाहेर अनंत जीवन नाही. ख्रिस्तामध्येच आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद आहेत. प्रत्येक मुक्तीचे आशीर्वाद आमच्यासाठी आहेत जर आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत. कनान देश हा पवित्र आत्म्याची छाया आहे. म्हणजे पवित्र आत्मा मिळाल्यानंतर तुम्ही आणि आम्ही कनान देशात पोहोचतो. अर्थात कनान देश ही एक दुसरी भूमी आहे. हे एक वेगळे जग आहे. येथे आम्हाला पवित्र आत्म्याच्या भूमीत राहायचे आहे व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जगायचे आहे. कारण ही आमची वतन भूमी आहे व या कनानात आम्हाला सेटल डाऊन व्हायचे आहे. अर्थात कनानात पोहोचल्यावरच आम्हाला आमचा हक्क व अधिकार प्राप्त होतो. कारण कनान देशामध्ये आम्हाला युद्ध करायचे आहे, संघर्ष करायचा आहे व त्यासाठी लढावे लागणार आहे. प्रत्येक इंच जागेसाठी लढावे लागेल. अर्थात येथेच प्रार्थनेचा भाग येतो. येथे सैतानाला आम्हाला त्याची जागा दाखविणे गरजेची आहे. कारण मालकी हक्क या कनान देशात देवाने आम्हाला दिलेला आहे व आम्हाला तो लढून आमच्या स्वतःचा करून घ्यायचा आहे. म्हणून सैतानाला आम्हाला चालते करायचे आहे की तू ही जागा सोडून निघून जा, कारण हे माझ्या मालकीचे आहे असे देवाने मला सांगितलेले आहे. म्हणून सैतानाला आम्हाला हाकलून लावायचे आहे, चालते करायचे आहे. अर्थात प्रत्येक इंच आणि इंच जागेसाठी, अभिवचनासाठी आम्हाला झगडावे लागणार आहे. आमचे मानवी तर्क वितर्क बाजूला सारून फक्त देवाचं वचन आमच्या पुढे आम्हाला घ्यायचे आहे. एक खरा ख्रिस्ती व्यक्ती आपले स्थान प्राप्त करण्यासाठी लढेलच. अर्थात त्याला त्यासाठी व्यक्तिशः उभे राहावे लागेल. या लढाईमध्ये बाळ बनून चालणार नाही. इब्री लोकासपत्र 5:13 आणि 14 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. कारण दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित असतो, कारण तो बाळक आहे. पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की आज असंख्य ख्रिस्ती लोक नीतिमत्वाच्या वचनाशी अपरिचित आहेत. अर्थात ते बाळ अवस्थेमध्ये आहेत. मुक्तीच्या पहिल्या भागात त्यांनी केवळ प्रवेश केला, परंतु ते दुसऱ्या भागात कदापि पोहोचू शकणार नाहीत. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी हे वचन सूचना देत आहे. म्हणून ख्रिस्ती लोकांचे 2 भाग पडतात. एक जे केवळ तारण पावू इच्छितात आणि दुसरे स्वर्गरोहण प्राप्त करू इच्छितात. जेव्हा आम्ही पवित्र आत्मा प्राप्त करीतो तेव्हा आमचा नव्याने जन्म होतो व तेव्हाच युद्धभूमीवर युद्धासाठी आम्ही देवाचे सैनिक म्हणून येतो. कारण देवाचं वचन 2 तिमित 1:7 मध्ये म्हणते की देवाने आम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही,
जो या जगाचा आत्मा आहे, तर सामर्थ्याचा, सुसंकल्पाचा, सुज्ञानाचा आणि तर धैर्याचा असा स्थिर आत्मा त्याने आम्हाला दिलेला आहे. म्हणून प्रत्येक सैनिकाला प्रशिक्षित व्हावे लागते आणि पवित्र आत्मा आम्हाला प्रशिक्षित करतो. अर्थात शत्रूने केलेल्या हल्ल्याला कसं आम्ही तोडून टाकावे हे पवित्र आत्मा आम्हाला शिकवितो व शत्रूवर आम्ही प्रतिहल्ला कसा करावा, स्वतःला आम्ही कसे सुरक्षित राखावे हे देव आम्हाला शिकवू इच्छितो. अर्थात प्रशिक्षण हे कष्टाचे असते व शस्त्रास्त्रे कशा प्रकारे वापरावी यासाठी आम्हाला त्यात प्रवीण व्हावे लागते, सदैव तत्पर राहावे लागते व त्यासाठी आमची ख्रिस्ती बांधिलकी हवी आहे. अर्थात यामुळे आम्हाला घाबरण्याची गरज नाही, पण आम्हाला देवावर अवलंबून राहायचं आहे. कनान देशात जे इस्रायली लोक विजय पावले ते केवळ देवावर निर्भर असल्या कारणाने ते विजय पावू शकले. आम्हालाही या जगामध्ये अशाच पद्धतीने करायची आहे. प्रत्येक दिवस हा आमच्या विजयासाठी आहे. म्हणून विजयासाठी तयार व्हा. प्रभू येशूने क्रुसावर शेवटचा शब्द उद्गारला, पूर्ण झाले. अर्थात ख्रिस्ताने काल्वरी क्रुसावर शत्रू सैतानाला नाडले, कारण सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच तो आला होता. त्याने सैतानाचे डोके फोडले, नांगी तोडली आणि त्याने विजय मिळविला. ख्रिस्ताने वधस्तंभावर जयोत्सव केला आणि आमचा विजय ख्रिस्त येशूमध्ये आहे. देव तुम्हाला आणि आम्हाला त्याचं अनंत जीवन, उदंड जीवन आम्हाला देऊ इच्छितो. निवड आमच्याकडे आहे विजयात चालण्यासाठी. भले आमच्या आजूबाजूला परिस्थिती काही का असे ना, शत्रूची इच्छा कायम हीच आहे की आम्हाला पराभूत करावी. प्रियजन हो, देव जसे आम्हाला पाहतोय तसेच आम्ही देवाच्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या स्वतःला पाहायला हवे की मी महाविजयी आहे ख्रिस्त येशूमध्ये. देवाने तुम्हाला आणि आम्हाला त्याची शस्त्र सामुग्री दिलेली आहे. देवाचे तलवार म्हणजे देवाची वचन, याद्वारे आम्हाला हे युद्ध खेळायचे आहे. प्रत्येक देवाने दिलेली अभिवचने स्वीकारायची आहे. शत्रू सैतानाची सर्व बंधने तोडून टाकायची आहेत. प्रकटीकरण 12 अध्यायातल्या 11 वचनात आम्हाला आढळते की देवाच्या वचनाने व साक्षीने येशू ख्रिस्ताच्या रक्ताने ते जिंकले. आम्हालाही हीच गोष्ट करायची आहे. आमचा विजय येशू ख्रिस्ताच्या रक्तात व देवाचे वचन जे आम्ही हातात पकडले आहे व आम्ही साक्षीने उभे आहोत. अर्थात अडखळणी तर येणारच, परंतु आम्हाला स्वारी होऊन विजयी व्हायचे आहे. लोक आम्हाला नावं देतील, ही एक परीक्षा आहे, यामध्ये छळ होईल, परंतु परिस्थिती पाहून आम्हाला घाबरायचे नाही. देव यहोशूआला म्हणतो, मी ही भूमी तुम्हाला दिली आहे, जा व ती ताब्यात घ्या. अर्थात आम्हालाही देवाचं हेच वचन आज आहे. लूका शुभवर्तमान 12 अध्यायातल्या 32 वचनात प्रभू म्हणतो की हे लहान कळपा भिवू नको, ही पित्याची इच्छा आहे की हे राज्य तुम्हाला द्यावे. अर्थात देव आम्हाला राज्य देऊ इच्छितो, पण आम्हाला लढवून घ्यायचं आहे. रोमकरास पत्र 8 अध्याय 29 ते 30 वचनात आम्ही पाहतो की ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला कोणी विभक्त करू शकत नाही आणि आम्ही ख्रिस्ताद्वारेच महाविजयी आहोत. म्हणून देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. दैवी आरोग्य हे आमचे वतन आहे. अर्थात या प्रॉमिस लँड मध्ये तुम्ही आणि आम्ही पोहोचलो असताना आम्ही आजारापासून सुरक्षित किंवा निर्भय आहात असे नाही, किंवा आम्ही त्रासापासून मुक्त झालो असे नाही. ही गोष्ट आम्हाला आमच्या हृदयावर ठसवून ठेवणे आहे, कारण वचन आम्हाला शिकविते, हे तुझे आहे, उठ आणि ते जाऊन आपल्या मालकीचे कर. अर्थात त्यासाठी आम्हाला लढावं लागेल. आज आम्हाला भूमीचा ताबा घेण्यासाठी रोज लढावे लागणार आहे. अर्थात आमच्या पुढे अनेक प्रकारच्या परिस्थिती, समस्या उभ्या आहेत. आजार आहेत, रोग आहेत, व्याधी आहेत, दुखणे आहे, क्लेश आहे, वेदना आहे. त्यावर आम्हाला विजय मिळवायला हवा. दैवी आरोग्य आमचे आहे, ते आमचे वतन आहे, पण त्यासाठी आम्हाला झगडावे लागेल. प्रत्येक मुक्तीचे आशीर्वाद आम्हाला मिळण्यासाठी त्यावर दावा करावा लागेल. प्रिय ख्रिस्ती व्यक्तींनो, आज तुम्ही आणि आम्ही आमचे स्थान ख्रिस्तामध्ये काय आहे हे ओळखायला हवे, कारण आम्ही ख्रिस्ताबरोबर त्याच्या स्वर्गीय वतनाचे भागीदार आहोत. आम्हाला ही लढाई आमच्या स्वतःच्या बळाने, ताकदी, हुशारीने, ज्ञानाने, तर्क वितर्काने करायची नाही, पण देवाच्या वचनावर अवलंबून आम्हाला ही करायची आहे. अर्थात देवाने जी भूमी, कनानाची भूमी इस्रायल लोकांना दिली होती, परंतु त्या भूमीमध्ये बलवान लोक राहत होते. हित्ती, यबूसी, परज्जी, अमोरी, आणि ज्यांनी या भूमीचा कब्जा घेतला होता. परंतु देव त्यांना सहाय्य करणारा होता की त्यांनी त्या भूमीत जाऊन लढावे, रोज लढावे व त्या भूमीचा ताबा घ्यावा, कारण देव त्यांच्या बरोबर होता. अर्थात आज आमच्याही बरोबर देव आहे. म्हणून अनेक परिस्थिती, समस्या आमच्या पुढे उभे राहू शकतात,
परंतु आम्ही एकच निश्चय करायला हवा, देव माझ्या बरोबर आहे, त्याने वचन मला दिले आहे, मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही, तो मला विजय देईलच, कारण मला विजय हवा आहे. सामर्थ्य हे देवाच्या वचनामध्ये आहे व ते वचनच आम्हाला विजय करण्यास सहाय्य करते. तो देवाचा पवित्र आत्मा जो आम्हाला योग्य बोलण्यास व योग्य वागण्यास लावतो. देवाने अब्राहामाला वचन दिले होते की शत्रूचे फाटके तुम्ही हस्तगत कराल. अर्थात इस्रायल लोकांनी त्या ठिकाणी शत्रूचे फाटक हस्तगत केले. आणि आम्ही यहोशुआ याचं पुस्तक वाचतो. इस्रायल लोकांनी कनान देश हा आपल्या वतनाचा करून घेतला. आज तुमच्या आणि आमच्या जीवनामध्येही अशाच प्रकारे सैतानाचे फाटक आडवे येत असतात. हे दुरात्म्याचे फाटक असतात जे कार्यरत असतात. अर्थात देवाने आम्हाला दिलेल्या सामर्थ्याच्या अधिकाराने आम्हाला प्रार्थना करणे आहे व शत्रू सैतानाचे अधोलोकाचे फाटक आमच्यावर सत्ता करणार नाही हे प्रभूने वचन दिलेले आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक वेळेला देवाने दिलेल्या वचनाचा उपयोग करणे आहे. परंतु त्यासाठी आम्हाला देवाच्या अधीन होणे आहे. खऱ्या एकाच विश्वासात उभे राहणे आहे. लूका शुभवर्तमान 10 अध्याय 17 ते 20 वचनात म्हटलेले आहे की प्रभूने आम्हाला वैराच्या सर्व शक्तीवर अधिकार दिलेला आहे. अर्थात देवाच्या वचनाचं सामर्थ्य किती अपरंपार आहे हे आम्ही ओळखायला हवे. आम्ही देवाचं वचन केवळ वाचून चालणार नाही, त्यावर मनन चिंतन करून त्या वचनातील खोल अर्थ, दैवी प्रकाशन व प्रेरणा आम्हाला सतत मिळायला हवी. ज्या वेळेला आम्ही देवाच्या वचनात अशा प्रकारे घडवून जातो त्यावेळेला आम्हाला प्रत्येक प्रसंगात देवाच्या वचनाची प्रेरणा पवित्र आत्मा देतो. तेव्हा आमच्या विरुद्ध, आमच्या कुटुंबाविरुद्ध, आमच्या आरोग्याविरुद्ध जे जे दुरात्मे आम्हाला त्रास देऊ इच्छितात त्यांना आम्हाला बांधण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. त्यांना आम्ही अग्नीच्या जाळामध्ये फेकून देऊ शकतो. अब्राहम हाही आमच्यासारखाच एक साधारण व्यक्ती होता, काही वेगळा नव्हता. देवाने जे त्याच्याशी केले आमच्याशीही देव तसेच करू इच्छितो. अब्राहमाने कनान देश निवडलेला नव्हता, परंतु ही देवाची इच्छा होती की अब्राहमाला कनान देश द्यावा. अर्थात देव अब्राहमाचे मन, त्याचे विचार व अपयश सर्व काही ओळखत होता. तरीही देवाने त्याला निवडले होते. तसेच आज या वेळेला आम्हीही आहोत. आम्हाकडे काही ज्ञान नाही, जगाच्या दृष्टीने आम्ही मूर्ख आहोत, परंतु देवाने मूर्ख त्यांनाच निवडलेले आहे. आज आमच्या समोर अनेक आव्हाने आहेत. ती सर्व आव्हाने आम्हाला सर्व समर्थ देवापुढे ठेवायची आहेत. आमच्या हृदयात विश्वास करूनच देवाकडे आज आम्ही यायला हवे. विश्वासानेच तो अभिवचन युक्त देश आम्ही मिळवू शकू. इफिसकरास पत्र 1 अध्याय 4 वचन म्हणते, ख्रिस्तामध्ये त्याने तुम्हाला आणि आम्हाला सर्व स्वर्गीय आशीर्वादाने आशीर्वादित केलेले आहे. प्रभूचं वचन म्हणते, पृथ्वीवर जे काही तुम्ही बांधाल ते आकाशात बांधले जाईल. या पृथ्वीवर जे काही तुम्ही मोकळे कराल ते आकाशात मोकळे केले जाईल. आम्ही ख्रिस्ती आहोत असे आम्ही म्हणत आहोत. काय आम्ही मुक्तीच्या दुसऱ्या भागात प्रवेश करण्यासाठी आमच्या स्वतःला सज्ज केले आहे काय? आमच्या युगासाठी देवाने हे आपले प्रकटीकरणाचे वचन आपल्या मंडळीला दिलेले आहे. तो यहोशुआ जसा इस्रायली लोकांचा एक कॅप्टन होता, ख्रिस्त येशू आमचा कॅप्टन आहे. निवड आमची आहे. आम्ही आमचा कॅप्टन येशू ख्रिस्त याच्याकडे पाहावे. तोच आमच्यासाठी लढेल आणि आम्हाला आमच्या कनान देशातील प्रॉमिस लँड मध्ये आमचे वतन आम्हाला मिळवून देईल. मग आज आमचं काम काय आहे? इब्री लोकास पत्र 12 अध्याय 2 वचन, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. अर्थात इस्रायल लोक यहोशुआ जो त्यांचा कॅप्टन त्याच्याकडे पाहत होते. आज आमचं काम येशू ख्रिस्त जो आमचा कॅप्टन, जो आमच्या पुढे आहे त्याच्याकडे आम्ही पाहायला हवे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. आज तुम्हाला आणि आम्हाला याच गोष्टीचा विचार करून ख्रिस्ताच्या पक्षात उभे राहणे आहे. तो आम्हाला विजयात घेऊन जाणार आहे. मुक्तीचा दुसरा भाग हे आमच्यासाठी लढण्याचा भाग आहे व त्यात तुम्ही आणि आम्ही प्रवेश करावा हीच देवाची इच्छा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आणि त्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश तुम्ही सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.